फक्त एक वाटी रव्यापासून पावसाळ्या स्पेशल असं स्नॅक्स बनवलेलं आहे. एवढं मुलांना आवडलं की एकाच टायमिंगमध्ये पूर्ण फस्त केलेलं आहे हे. तर खूप छान असं क्रिस्पी आणि क्रंची असं स्नॅक्स आहे. आणि कसं बनवलेलं आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, पुढं दाखवते. नमस्कार, मी रुपाली. माझ्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. सर्वजण स्वस्त खा आणि मस्त राहा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू. तर हे पहा, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि गाजर, कोथिंबीर, 1 वाटी रवा असं सामान घेतलेलं आहे. तर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आता कढई गरम झाल्यानंतर तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर कढई गरम होती आहे, हे पहा ओली होती त्यामुळं गरम व्हायला वेळ लागतोय. तर आता कढई गरम झालेली आहे, तेल पण टाकून घेतलेलं आहे पहा. 2 पळीला कमीच आहे तेल टाकून घेतलेलं आहे. आता जिरे टाकून घेते मी. जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. तर हे पहा, जिरे घालून घेते अगोदर. जिरे छान असे तडतडले, फुलले की नंतर आपल्याला पूर्ण कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत एक एक करून. तर पहिलं कांदा घालते मी. कांदा घालून परत हलवून घेऊन नंतर बाकीचं सामान टाकून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान असं पावसाळा स्पेशल. आणि आत्ता भाजी चपाती खाण्याचं इच्छा अजिबात नाही. बाहेर पाऊस खूप पडतोय आणि काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं, म्हणून हे बनवायला सुरुवात केलेली आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता. आणि ॲड पहा पूर्ण, हाईप करा व्हिडिओला, पूर्ण शेवटपर्यंत वॉच करा. लाईक करा. लाईक जर केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला तर लाईक करून घ्या. हे पहा, टोमॅटो घालून घेतलेले, शिमला मिरची घालून घेतलेली आहे. आता हे खिसून घेतलेलं गाजर आहे. मग अशी पूर्ण सामान सांगितलेलं नाही, तुम्हाला दाखवलं फक्त. खिसलेलं गाजर होतं हे, ते पण टाकून घेते मी. परतून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट टाकल्यानंतर परतून घेतलेली आहे मी. आणि हे घेतलेले स्वीट कॉर्न म्हणजे मका घेतलेली आहे. थोडीशी मकाच टाकलेली, 1 चमचा. आणि परत ते हलवून घेतलेलं आहे छान असं. आणि नंतर आपल्याला पूर्ण हे भाज्या घालून घेतल्यानंतर, हलवून घेतल्यानंतर थोडंसं मऊ झाल्यानंतर आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे मी. तर इकडं साईडला मी पाणी ठेवते. आपल्याला ते गरम पाणी वापरायचं आहे त्यात. तर पाणी ठेवलेलं आहे साईडला मी. हे पहा, पूर्ण अशी भाज्या टाकून झालेल्या आहेत. ह्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि शिमला मिर्च, गाजर ते घालून घेतले, परतून घेतल्यानंतर हे पहा, रवा टाकून घेतलेला आहे 1 वाटी. आणि रवा पण आपण त्या भाज्यासोबत भाजून घ्यायचा आहे. भाज्या पण शिजत्याल आपल्या, मऊ होत्याल, भाजतील आणि रवा पण भाजल. त्याच फोडणीमध्ये, त्याच भाज्यामध्ये रवा पण हलवून घेणार आहे भाजून. आणि साईडला पाणी ठेवलेलं आहे. तर तेच पाणी, गरम पाणी वापरायचं आहे आपल्याला. तर 1 वाटी रव्यासाठी मी 1च वाटी असं पाणी वापरणार आहे. तर हे पहा, हळद टाकून घेते आता, मसाले, आणि थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ. आणि तिखट तुमच्या बेतानेच वापरा. माझे मुलं आहेत म्हणून मी थोडंसंच टाकलेलं आहे. आणि तुम्हाला जास्त जर चटपटीत आणि तिखट खायचं असेल जास्त टाकू शकता. आणि हिंग राहिलं होतं, ते हिंग पण टाकून घेतलेलं आहे. आता सध्या पावसाळा चालू आहे, पोटासाठी आपल्याला हिंग चांगलं असतं, तर हिंग वापरलेलं आहे मी थोडंसं. परत हलवून घेते. छान असा रवा पण भाजला गेला होता भाज्यांसोबत. स्लो गॅस आहे, फुल गॅस केलेला नाही. आणि हे पहा, शेवटला चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे.
परत हलवून घेते. छान असं भाजल्यानंतर आपल्याला नंतर पाणी टाकून घ्यायचं. हे पहा किती छान दिसतो कलर, पिवळा पिवळा हळद टाकल्यामुळं. आणि गाजर ती वगैरे भाज्या पण आहेत त्यामुळं पण छान असं कलर पण आलेला आहे आणि खूप छान वास पण येत होता. आता ही वाटीनं मी रवा घेतला होता, तर याच वाटीनं मी पाणी घालून घेते. तर अर्धीच वाटी टाकून घेणार आहे मी. पाणी गरम आहे त्यामुळे अर्धी वाटी करून मी टाकलेलं आहे. एकच वाटी रवा आणि एकच वाटी पाणी असं वापरायचं आहे आपल्याला, जास्त पाणी वापरायचं नाही आहे. आणि आता ते थोडंसं शिजून घ्यायचं आहे आपल्याला, मिक्स करून. तेवढ्याच पाण्यामध्ये शिजून जातो आपलं रवा. हे पहा पूर्ण आता मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी पूर्ण हे आटलेलं आहे. छान असं हे झालेलं आहे पहा. आपलं सारण हे छान मस्तपैकी झालेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे याला. घरीच आपण मुलांना असं स्नॅक्स बनवून ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. छान झालं होतं. आता ते टेस्टी झालं होतं. रेडी केलेलं मिश्रण या ताटामध्ये टाकून घेणार आहोत. असं छान झालं होतं. खूपच सर्वांना आवडलं. मला असं वाटलं होतं एवढं आवडणार नाही, बाहेरचं खाण्यापेक्षा की खूप भारी लागत होतं, खूप छान लागत होतं. तर हे पूर्ण मी ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हातानंच हे करून घेते. गरमच आहे तर मी हातानंच करून घेतलेले. तुम्हाला जर चटके बसत असेल वाटीनं पण करू शकता. वाटीला तेल लावून खाली बुडाला आणि वाटीनं थापू शकता. तर हे पहा पूर्ण असं पसरून घेतलेलं आहे. आता ह्याला साईडला एक ठेवू आणि पुढची तयारी जरा युनिक असं बनवायचं आहे वेगळं. तर पुढची तयारी हे करू आपण. हे पहा ह्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे असं 1.5 चमचा असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदा पण वापरू शकता. तर मी मैदा नाही वापरलेला, गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर आम्ही नाही खात मैदा, वापरतच नाही त्याच्यात. तर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे 1.5 चमचा आणि कॉर्नफ्लॉवर असं. आणि हे आहे भाजलेली सेव आहे ती भाजलेली छोटीवाली, ती पण घेतलेली आहे बारीक करून. आणि त्यामध्ये हे ब्रेडचं बारीक करून टाकलेलं आहे मी. यामुळे आपलं स्नॅक खूप छान आणि क्रिस्पी आणि टेस्टी होणार आहे. तर हे आहे पुढची तयारी आणि युनिक असं. तर आता हे साहित्य सामान तयार करूस तर हे थंड झालेलं आहे. तर आता ह्याच्या वड्या पाडून घेऊत आपण. आणि मी अशा चौकोनी नाही पाडलेल्या, लांब लांब अशा पाडलेल्या वेगळ्या पद्धतीनं अशा. तर साईडचं काढून घेतलेलं आहे आणि खूप छान अशा मोकळ्या वड्या निघाल्या. कुठेही ताटाला चिटकलं नाही आहे आणि मस्त झाल्या होत्या. हे पहा एक दाखवते तुम्हाला काढून. हे पहा कुठंही कसलंही ताटाला चिटकले नाही आहे, सहज निघून जात होत्या अशा. हे पहा किती छान झाल्या होत्या एकसारख्या अशा. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर, तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाले का नाही ते पाहू आपण थोडंसं टाकून. तर तेल झालेलं आहे गरम. नंतर आता त्या वड्या आता ह्या मिश्रणामध्ये बुडवून आणि ह्या सेव आणि टोस्टचे जे हे होतं त्यामध्ये हे करायचं, असं डीप करायचं आणि तेलामध्ये सोडायचं. थोडंसंच मी पहिलं तुम्हाला करून दाखवते, नंतर नाही तर तळून दाखवते. खूप छान आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झाले होते. खूपच छान, खूप भारी झाले होते. खूपच मुलांना आवडले आणि तुम्ही पण करून देऊ शकता तुमच्या मुलांना घरच्या घरी असे स्नॅक्स. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा हे आपलं घरचं कधीही चांगलं. तर असं छानपैकी तयार झालेलं आहेत. आता तेलामध्ये एक टाकून घेतलेलं आहे. हे पहा तुम्हाला पहिले 4 एवढेच दाखते करून. छान असं क्रिस्पी होईपर्यंत आलटून पलटून असं तळून घ्यायचं आपल्याला. मस्त हेल्दी असे झालेले आहेत आपले स्नॅक्स रेडी.
सकाळी नाश्त्याला खाऊ शकता किंवा रिकाम्या वेळेत खाऊ शकता. तर आम्ही संध्याकाळीच्या टायमिंगला बनवलेले. संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकता. खूप छान भारी लागतात. हे पहा असे झालेले आहेत. फायनली पूर्ण तळून झालेले आहेत आणि पहा किती छान झालेत.